जय श्रीराम मित्र हो. जय संविधान, जय भीम, जय महाराष्ट्र दोस्तों, जय भारत. तर आजच्या जय यंगिस्तान मित्र हो, जय युवा जनरेशन. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आजचा विषय हा आहे की मित्र हो, प्लीज डोंट स्मोक. स्मोकिंग इज अ इंजुरियस टू युअर हेल्थ. की स्मोकिंगचे काहीच बेनिफिट्स नसून आपले फेफडे त्याच्याने सडतात. की लाईव्ह अगर आपण कुठल्या दवाखान्यामध्ये गेलो तर तिथे अगर आपले फेफड्यांची स्कॅनिंग केली तर आपले फेफडे पूर्ण म्हणजे खराब असणार आणि सडून असणार. व्हाय म्हणजे काहून आजची जनरेशन स्मोकिंगच्या म्हणजे इतक्या नादामध्ये आहे की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये की कुणा एका शहराच्या नाव घेऊन शहराची बदनामी न करता कुणा लिंगाची कुणा म्हणजे मेल फिमेलची अपमान न करता इतकं सांगतो की महिला म्हणजे मुलीं पण सिगरेट पितात, स्मोकिंग करतात आणि मुलं पण पितात. की त्यांना म्हणलं तर त्यांनी म्हणतात तुझ्या पैशाची पिताव का सिगरेट, तुझ्या पैशाची पितो का सिगरेट. सिगरेट ही एक जहर आहे, आपल्या जीवनाला बरबाद करत आहे. की आपण इतके म्हणजे शिकलेले आहो, आजकालची जनरेशन इतकी म्हणजे एज्युकेटेड आहो, वेल एज्युकेटेड आहो, 12वी पास आहो, ग्रॅज्युएट आहो, BSc कंप्लीट आहो, MBBS आहो, कुणी LLB आहे, कुणी ॲडव्होकेट आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी डॉक्टरेट आहे. डॉक्टर्स पण सिगरेट पितात. आपले चित्रपट, आपले मूवी साऊथ म्हणा की बॉलिवूड म्हणा, त्यांनी पण स्मोकिंगला फुल सपोर्ट करते. की हिरो बम म्हणजे एक सुट्टा मारत आहे ना, बम म्हणजे विलनले ॲक्शन करता, विलनले मारून राहिला तो लादबुक्क्या मस्त म्हणजे डॅशिंग स्टाईलमध्ये तो स्मोक करत आहे. आपल्या मूवीजमध्ये मागची जनरेशन म्हणा नको की 100 वर्ष अगोदर म्हणा की 50 वर्ष अगोदर म्हणा की पहिल्यांच्या मूवीमध्ये पण हिरो विलन्स स्मोकिंग करताना दाखवतात. आणि आत्ताचे जीवन चित्रपट आहे, मूवी आहेत, याच्यामध्ये पण म्हणजे स्मोकिंगला खूप म्हणजे बळक चढून दाखवल्या जाते. की ही आजकालची परिस्थिती आहे मित्र की गांजा ही जरी म्हणजे नार्कोटिक्सचा म्हणजे विषय असला तरी ह्या चौकामध्ये मिळून राहिला, ब्लॅकमध्ये मिळून राहिला. 12 वर्षांचे मुलं गांजा पिऊन राहिले मित्र, 12 वर्षांचे मुलं गांजा पिऊन राहिले मित्र, आणि दारू पण पिऊन राहिले मित्र. आमदार खासदारांचे दारूंचे दुकानं मित्र, बार आहेत याचे. असं त्याला म्हणलं तर त्यांनी म्हणते की आपण स्वतःच म्हणजे प्याले जातो, याच्यामध्ये आपले बिन चूक आहे. की दारू सिगरेट ही जीवनाला बर्बाद करते मित्र, दारू सिगरेट हे जीवनाला बर्बाद करते मित्र. हुक्का, चरस, गांजा, पॉट, जॉईंट ही आजकालची युवा जनरेशन हे सेलिब्रेट करायसाठी म्हणजे म्हणतात की सिगरेट पिल्याने माइंड फ्रेश होते म्हणतात. सिगरेट पिल्याने कॅन्सर होते मित्र, आपले फेफडे म्हणजे सडून जाते मित्र. आपले फेफडे देवानं आपलं शरीर ही सुगंध घ्यासाठी, ऑक्सिजन कन्झ्युम करायसाठी, ऑक्सिजन घ्यायसाठी बनवले आहे फेफडे मित्र. ना आपण स्मोकिंग करत आहो ना मित्र, आपल्या शरीराला म्हणजे देवाच्या मंदिराला दूषित करून राहिला हो मित्र. प्लीज. की असं नाही की मी म्हणता होतं, मी ना कधी जीवनामध्ये ट्राय नाही केलं बा म्हणून, मी म्हणजे मोठा दुधाचा धुतलेला हो म्हणून, मी राजा हरिश्चंद्राचा मुलगा हो म्हणून असं ना म्हणतो. की माझा पण प्रयत्न सुरू आहे, मी पण सोडणार, तुम्ही पण सोडा. प्लीज डोंट स्मोकिंग. मला विचार येते की लहान मुलं, माझ्यावरूनही लहान मुलं मला स्मोकिंग करताना दिसतात, दारू पिताना दिसतात, गांजा पिताना दिसतात, चिल्लम पिताना दिसतात. सरकारने बॅन टाकलेला मित्र. सिगरेटवर पण लिहून राहते की सिगरेट इज स्मोकिंग कॉजेस पेनफुल डेथ म्हणून. त्याच्यावर लिहून आहे की त्याच्यानं दर्दनाक मृत्यू होते म्हणून. तरी आजची युवा पिढी ही बम चिल मारून राहिली आहे स्वतःला, म्हणजे इम्प्रूव्ह नाही करत आहे आजकालची जनरेशन.
इतकी म्हणजे जी आपली जनरेशन आपल्याला काही ना काय म्हणजे जय श्रीराम मित्रो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करावं माझ्या व्हिडिओला. जय श्रीराम मित्रो. जय महाराष्ट्र मित्रो.